आपण आज सगळे काही नवीन शब्द शिकूया. दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये तुझा काहीतरी गैरसमज होत आहे, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे असं म्हणायचं असते. पण हे आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? तर इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणू यू आर मिस्टेकन. यू आर मिस्टेकन म्हणजे तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. स्लीप, स्लीप म्हणजे झोपणे. पण रात्री झोपण्याला स्लीप म्हणतो, तर दुपारीही आपण झोपतो, तर दुपारच्या झोपण्याला स्लीपच म्हणतो का? तर नाही, दुपारी झोपण्याला स्लीप म्हणत नाही. जर तुम्ही दुपारी झोपण्यासाठी असं वापरलं आय स्लीप इन आफ्टरनून, तर हे चूक आहे. दुपारी झोपण्यासाठी वापरले जाते सियास्टा. आय टेक अ सियास्टा. आय टेक अ सियास्टा म्हणजे मी दुपारी झोपते. कोणाला जर झोपायला जा म्हणायचं असेल तर कसं म्हणतात? गो टू स्लीप? नाही, गो टू स्लीप हे चूक आहे. गो टू स्लीपच्या ऐवजी म्हणायचं आहे गो टू बेड. गो टू बेड. दुपारी काम करताना किंवा ऑफिसमध्ये काम करताना जर थकले आणि 10-15 मिनिटाची फक्त डुलकी घ्यायची किंवा डोळे लावायचे आहेत, तर मग तिथं झोप नाही आहे. मग त्यासाठी काय वापरायचं? टेक अ नॅप. टेक अ नॅप म्हणजे छोटीशी विश्रांती. इतिहासाच्या क्लासमध्ये किंवा केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये डुलक्या दिल्या असतील ना सगळ्यांनी? डुलकी देणे काय म्हणतात इंग्लिशमध्ये? डुलकी देण्याला डोज. DOZE. डोज म्हणजे डुलकी देणे. यॉन हा शब्द सगळ्यांच्या ओळखीचा आहे. यॉन म्हणजे जांभई देणे. झोप येण्याच्या आधी जे आपल्याला जांभई येते त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये यॉन. एखादं काम सुरू करायच्या आधी काम सुरू केलं आणि ते उत्कृष्ट झालं, चांगलं झालं, तर आपण काय म्हणतो की ही तर फक्त सुरुवात आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. इट मीन्स इट्स अ टिप ऑफ आइसबर्ग. इट अ टिप्स ऑफ आइसबर्ग म्हणजे ही तर फक्त सुरुवात आहे. शिकलेत मग आज नवीन शब्द? आली ना मजा? असेच नवीन नवीन वाक्य, नवीन नवीन शब्द शिकण्यासाठी रोज भेटूया. VLC चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा.